हे गाइस, वेलकम टू डे माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग भिवंडी. तर भावांना विषय असा आहे की 2 दिवस जिम बंद आहे, त्यानिमित्ताने आपल्याला जिमला जाता येणार नाही. पण तरी पण आपण जाऊ एक्सरसाइज करायला. आपला आदर्श पार्कला, नाणे पार्कमध्ये जाऊ आपण एक्सरसाइज करायला. त्याला काय जाता जाऊया काहीच. आता मी आलो इथं ना आदर्श पार्कला, नाणे पार्कच्या आपण चाललो आहे आता काहीच. ब्लॉग बनवतो क्या आपके वीडियो को काय जातं एंट्री मारलेली आहे आदर्श पार्कमध्ये. सर्व बसलेले ज्यूस वगैरे आहे. आणि तर बघा आपला आर पाटील तर चालू करतो आपलं रनिंगप्रमाणे. थोडा वेळ चालत रनिंग करायची, चालत रनिंग करायची ही खूप. कारण की 2 दिवस जिम बंद आहे, त्यानिमित्ताने आपण चालणं बंद आहे, पण एक्सरसाइज होईल. पण त्या कधी एक्सरसाइज सोडायची नाही, चालू ठेवायचं. भले चालला तरी व्यायाम होतो आपला, व्यायाम बंद नाही करायचा. बघू शकते किती लोक चालते, इथे लोक बसले आरामामध्ये. तिकडे लोक एक्सरसाइज करते, काही लोक एक्सरसाइज करतात. मी झाडे पाहू शकता, ते फुटबॉल लावले छत्रपती शिवाजी महाराजांचा. सर्वांचे बॅनर लावलेत भावांनो इथे. प्रत्येकांचे बॅनर जे आपले मोठमोठे कलाकृती, सिंगर, आर्टिस्ट या सर्वांचे बॅनर उपलब्ध लावले. लता मंगेशकर, बघू शकता तुम्ही सर्व प्रकारचे बॅनर लावले. सुंदर नॅचरल लाईफ आहे भावना, चांगलं जगायला पाहिजे आपण. हां, ढोलकीचा उस्ताद. चला काय, एक राऊंड चालत आणि एक राऊंड धावायचं आहे. थोडं चालणं पण गरजेचं आहे भावांनो. भाई मी बोलतो, भले जिमला सुट्टी असली, थोडं तरी व्यायाम करायचा आणि बॉडीला फिट ठेवायचा. कारण की 2 दिवस जर आपण बॉडीला यानं लक्ष नाही दिला तर आपल्याला विकनेस येते, त्रास होतो, भरपूर काही गोष्टी होतात. असं फॉलो करा. खूप आज सारंग चालायला आलेलं आहे आणि सारंग सोबत आम्ही मोटिवेट. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started.
एक्सरसाइज वगैरे सर्व झालेलं आहे. ते व्यवस्थित पण नाही आलो घरी. कोणतरी पाहुणं आले घरी सकाळी काय माहिती कोण आहे. आपण शूट नाही करू शकत त्याला भावांनी. तर चप्पल वगैरे काढतो आणि जातो घरामध्ये आणि आराम करतो, खातो पितो आणि झोपतो. तर माझ्या भावानं हा आहे बीट आणि गाजराचा ज्यूस मी मिक्स करून मिळवलं आहे. याच्यामध्ये तीन प्रकारचे आहे फायबर, प्रोटीशन आणि कॅलरी. सर्वात फायबर म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीला हे करतो, कॅचअप करतो आणि आपल्याला ताकद देते आणि ऊर्जा भेटते. हे पिल्याने आपल्या शरीरामध्ये चांगला परिमाण होतो आणि बॉडी व्यवस्थित राहते, फिटनेस राहते, ब्लडचा चांगला हे होतो, ब्लड वाढतो, शरीरामध्ये चांगली सुधारणा होते, डोळे व्यवस्थित होत आहेत आणि माणसाला थकवा बिकवा येत नाही, एनर्जी राहते. या निमित्तानं मी डेली ज्यूस पितो. हा ज्यूस कसा बनवता, गाजर घ्यायचे, बीट घ्यायचं, त्यांना मिक्स करून बनवायचा. चला गायचं आता मी पितो. रेडी बिडी झालं ना. आता करेक्ट टाईम झाला. पाहुणे हे करत त्याला काय मस्त की ड्रेसिंग मारलेले फॉर्मल गायचं मला. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. चला गायच. आता मी चालू अंडे आणायला गावामध्ये, कारण की समोरचं दुकान बंद आहे. दुपारचे 2 वाजले, त्यानिमित्ताने दुकान बंद असतं भावांनो. मग मला जायला लागलं गावामध्ये. इकडं पण दुकान आहेत, पण एवढं लांब आपण काही येत नाही. पहिल्यांदा आलो भावांनो, ते पण चालत जवळची दुकानं बरे रे भावांनो, लांब दुकान लय कथा. येऊ पण दुकान बंद आहे, फक्त तो दुकान चालू आहे. भैयाकडचं सामान तुझी सुट्टी आहे का? सारंग भोईर 27 हा माझ्या चॅनलचं नाव आहे. तुला ठेव, नाव ठेव याच्यामध्ये. बघतो मी काय काय तुझ्याकडं आहे याच्यामध्ये. यूट्यूबवर ओपन कर. काय काय ठेवलं तुम्ही, ठेव टाक याच्यामध्ये. काहीच माझा एक सबस्क्राइबर भेटला, देखे जरा सब्सक्राइब करो. ये देखो मेरे को फैन भेट गया है, मेरा ब्लॉग देख रहा है, मेरा ब्लॉग देख रहा है. देखो कितना कसीम गेला ऑर्डर. आता घेतो आमलेट पाव खायला. माझा खूप आवडती डिश आहे, मला जाम आवडतं आमडा आणि पाव. हे बचपनपासून खातो आलो भावांनो, तर मी खातो बघा. आता वाजले 3:45 आणि आता जस्ट उठलो मी, फ्रीज सोडला ना. आता मी जेवणार आहे थोडं, कारण की आराम केला दुपारी. रस्ता पण एवढं बाहेर जात नाही, त्यानिमित्ताने मी घेतला ना, आराम केला. तर चालू आहे जेवायला. आजचा डिनर काय बघू आपण, चला काय. आजचा डिनर आहे बकरीची चिकन आणि बकरा. हो ना, आज आपण मस्त की बकरा खाऊया. तुम्ही पाहू शकता कसं झालं आहे रस्ता, एकदम झक्कास. सबस्क्राईब करा, लाईक करा. सारंग भाऊ आपला जीव आहे. पंखा चालू केल्यावर हवा येते आणि तू सोबत नसला तुझी आठवण येते. सारंग भाऊ माझा जीव आहे. आय लव्ह यू सारंग. ब्लॉग मध्ये आला पैसा पैसा पैसा. आता वाजले करेक्ट 7. आता जस्ट आलो मी घरी. सर्व फिरून झालं. आता आंघोळ करून मग पुन्हा जाऊ आपण बाहेर रनिंगला, कारण की दिवसभर मी घेतला आराम करून. मला बरा नव्हता वाटत भावांनो.
थोडा आता बरा वाटतं, गोळ्या बिल्या खाल्ल्या की दुपारचं सहसा करून बाहेर जात नाही. जातो भाऊनं रेडी बिडी झालो ना, आजचा टाईम झाला नाही आता 9:30 वाजल्यानं. मग आता एवढं लेट रेडी झालं ना, त्याचं कारण म्हणजे काय, मी आलो ना मग खाल्ला बिल्ला नाही, बाहेर गेलो तर तिकडे काय मारामारी चालू होत्या पुला गेटजवळ, ती बघायला गेलो. एका भायाबाईंची मारामारी चालू होते, एकामेकांना फिट मारत होते. पुला जाऊन पटापट बघायला गेलं, तिथं राहायला टाइम शूट करायला भेटलाच नाही, चार्जिंग टाईमवर गेली. आता चाललो बाहेर, थोडा राऊंड बिन मारतो आणि आता जा संध्याकाळी मी डान्सची व्हिडिओ टाकणार आहे, मस्त की डान्स करून तुम्हाला दाखवणार आहे. भेटला माझा जिगरी भाव, हा भाऊ आहे, भावाला सपोर्ट करा एकदम फुल. कुठं आता इथं इथं तसा राऊंड मारायला बाकी बरं आहे ना, व्यवस्थित ना घरचे एकदम सगळे मस्त. तू कसं मजेत मजेत. डायरेक्ट टॉपचा विषय करून टाकायचा भावाचा आपल्या. भावांना बसले सर्वजण, आपल्या भावाला सपोर्ट करा. इथं मेडिटेशन करतो. आता किती इथे शांत बसलेलं आहे, सर्व शांत आहे. अन्ना बाय कर कुठं लागला, कुठं करामत आहे गेल्या. क्या बात है. विषय बोल ना काहीतरी, बोल बोल. एकच भाई आमचा नन्ना भाई. कधी आत्ता करड वाजले 11:15 आणि आता आलो मी घरी एवढा लेट, कारण की मी गेलो होतो मित्रांसोबत बाहेर एका कामानिमित्ताने. जर भावना आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला काय सुद्धा पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगला. काय बाय. ब्लॉगिंग की स्टाइल. हे गाइस, वेलकम टुडे ब्लॉग और हमारे स्टाइल. भावांनो आता मी ब्लॉग स्टार्ट करत आहे. अरे यो बघा तुमचा पेन. कमेंट करून सांगा कशी स्टाईल आहे आपली. कंडक्टे ब्लॉग. हे गाइस, वेलकम टुडे माय न्यू ब्लॉग. आय एम फर्स्ट न्यू ब्लॉग. हे गाइस, आजपासून मी न्यू ब्लॉग स्टार्ट करत आहे. आमिर लोकी की स्टाईल. ए बघा भावांनो, हा बघा हा माझा मित्र आहे. अरे यो बघ माझा मित्र. शायरी बोललो एकदम झक्कास की नींद आएगी तो इस कदर सोहेंगे, कि नींद आएगी तो इस कदर सोहेंगे, हमें जगाने वाले रोग भी रोहेंगे. ये हंसी तेरे होठों से तो कभी न जाए, ये हंसी तेरे होठों से तो कभी न जाए, पर खुदा करे तू मेरी मौत के पर मुस्कुराए. पर जाते जाते सबस्क्राइब करके जाओ भाई. क्या एक लास्ट गाना घेऊ ब्रेकअपचा. क्या हुआ तेरा वादा सनम, गुन राधा भूलेगा दिल, जिस दिन तुम्हें वो जिंदगी का आखिरी दिन है. क्या हुआ तेरा वादा. हेलो, हाँ बोलो. क्या आप सारंग बोल रहे हो? हाँ मैं हूँ सर. आपको एक गुड न्यूज़ बताना कि आप फेमस हो गया. अच्छा मैं फेमस हो गया? कहाँ सर? आप फेमस हो गए, पर कहाँ फेमस हो गया बतवा. सर बोले हाँ हमें तो क्या पता नहीं. हाँ 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 हाँ. मैं बोला मैं शाहरुख खान हूँ. शाहरुख खान बोला मैं शाहरुख खान. बोला मैं हूँ अमिताभ बच्चन. मैं अमिताभ बच्चन. मैं भिवंडी का ब्लॉगर. टॅक्सीचे पण भाडे वाढले, रिक्षाचा पण संपणार. गावात जाऊया, शहरात जाऊया, बघूया काय करायचे आता. आपण मानले झाले. अरे यो पोर ए ढंग काहीच. हा आहे माझा स्टुडिओ. तर भावांनो मला कॉल आला अमिताभ बच्चन. हा बोलला बाबा, काय बोलतोस? बरं आहे ना? हो ओके सर बरं आहे. पप्पा कसे आहेत? हां म्हणजे तुझे पप्पा कसे आहेत? हां म्हणजे
हेलो हेलो कौन? हाँ सर, मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ. हाँ बोलो ना भाऊ. सर आपको फेमस किए ब्लॉगर है. हाँ मैं भिवंडी का ब्लॉगर हूँ. चलो सर बाय. हेलो. हाँ मैं बाबूराव बोलता हूँ. हेलो मैं बाबूराव बोलता हूँ. हेलो मैं बाबूराव बोलतो. बाबूराव का मतलब है बाबू. बाबू का बाबू राव. चलो गाईज बाय. भावानं मला सकाळी सकाळी कोणाचा कॉल आला सांगा. अमिताभ बच्चनने कॉल केला आहे. मला उद्या शूटला आहे. भाई काय ओळख केली भाई. शेवटी कोण आहे हो? शहंकी बादशाह अमिताभ बच्चन.